नमस्कार मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले. आपले माझ्या बळीवंश राजभाऊ उगले या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, अ, ही जी मॉडेलची तुम्हाला प्रतिमा दिसत आहे, ही प्रतिकात्मक आहे. या मॉडेलचा कुठेही आपण संदर्भ देणार नाहीत. परंतु मित्रांनो, कालपासून गेल्या 8-10 दिवसापासून माझे हवामान चळवळीतील अनेक शेतकरी बांधव मित्र अ, मला फोन करून किंवा मेसेज करून विचारणा करत आहेत, की संभाव्य गारपीट कधी? मित्रांनो, संभाव्य गारपिटीबद्दलचा अंदाज आपण यापूर्वी सुद्धा दिलेला आहे. परत आज आपण नव्याने त्यांच्या आग्रहास्तर आणि त्यांच्या एक संदर्भ पकडून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक संदेश परत पाठवत आहे. कारण अलीकडच्या काळात सोशल मीडियावर पाऊस आला म्हणजेच गारपीट येईल असं एक गणित चाललेलं आहे. मला वाटतं ते चुकीचं आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्ग माझा मित्र हा गोंधळून जात आहे. म्हणून मित्रांनो, शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितो अगदी हात जोडून नम्रपणे, की संभाव्य गारपीट कधी? तर मित्रांनो, भारत देश हा उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये अ, गारपिटीची शक्यता कधी जास्त बळावते यामध्ये साधारणतः मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने हे गारपिटीचे अधिक असतात. या कालखंडात गारपीट होत असते. कारण या कालखंडात वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंत ऋतू म्हणजे काय? तर वसंत ऋतू म्हणजे जेव्हा वृक्ष, झाडी आपली पालवी अ, जुनी पालवी गाळते आणि नवीन पालवी फुटते, तेव्हा त्या पिरियडला वसंत ऋतू असे म्हणतात आणि हे साधारणतः मार्चमध्ये हा येत असतो. त्याला आपण शिमगा पाडवा या नावाने सुद्धा ओळखतो. तर मित्रांनो, या कालखंडात गारपिटीची शक्यता ही अधिक बळावते. अगदी ती होतेच असं नाही. गारपिटीचा तसा अंदाज वर्तवणे हे हवामान अभ्यासकाला आणि हवामानशास्त्राला अ, फार दीर्घ काळातला अंदाज देणे हे थोडंसं कठीण आहे. परंतु सातत्याने गारपीट ही पाठीमागे सुद्धा मी सांगितले होते, गारपिटीचा हा संदर्भ टेम्परेचरशी आहे. टेम्परेचर, दमट वातावरण, गडगडाटी वादळ, जोराने वाहणारे वारे या सर्व गोष्टी गारपिटीशी संदर्भ देतात आणि या सर्व कारणामुळे गारपीट होत असते. मित्रांनो, भारतात किंवा महाराष्ट्रात 2 वेळेस या घटना घडत असतात. एक सप्टेंबर, ऑक्टोबर या कालखंडात आणि दुसरी मार्च, एप्रिल आणि मे. गारपीट ही मित्रांनो पावसाळ्याच्या सुरुवातीला होते आणि जेव्हा नेमकेच रब्बी हंगामात आपण पेरलेली जी पिकं आहेत यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, अलीकडच्या काळात अनेक भाजीपाला पिके घेतली जात आहेत. कांदा, उन्हाळी पीक हे मुख्य या कालखंडात घेतलं जातं आणि कांद्यासाठी गारपीट ही अतिशय सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे मला वाटतं गारपीट पाऊस आला म्हणजेच गारपीट येईल हा अंदाज सांगणे मला वाटतं शेतकऱ्याला थोडंसं भीती दाखवण्यासारखे होत आहे. म्हणून मित्रांनो मी सांगतो अ, की गारपीट ही मार्च, एप्रिल आणि मे मध्ये याची शक्यता जास्त असते. पण गारपीटच होईल असं काही नाही. साठी लागणारे जे घटक असतात यामध्ये प्रामुख्याने आपण पाठीमागे सुद्धा सांगितले, टेम्परेचर हा त्यातला सर्वात मोठा घटक आहे. दुसरं दमट वातावरण. तिसरं ऊर्ध्वगामी वाहणारे वारे आणि उत्तरेकडनं या कालखंडात डब्ल्यूडी येत असते, त्याला आपण जेट वारे या नावाने ओळखतो किंवा म्हणजे उंचावून वाहतात ते आणि ते थंड असतात आणि जमिनीवरलं पृष्ठभागावरलं जे तापमान आहे हे अधिक वाढतं. त्यामुळे
जमिनीवर लो प्रेशर, स्थानिक लो प्रेशर तयार होतात आणि हवा वर फेकली जाते. वरून येणाऱ्या वाऱ्याला ती टच होते. त्यामध्ये बाष्प धारण क्षमता असते आणि त्या बाष्पाचं गारेमध्ये रूपांतर होतं. ते वजन जास्त झाल्यामुळे खाली आणायला लागतात आणि परत ते वर जातात. हे सारे ही क्रिया सातत्याने चालते. आणि मित्रांनो, टेम्परेचर आणि दमट हवामान, गडगडाटी ढग यासाठी कारणीभूत असतात आणि अशा कालखंडात गारपीट होते, साधारणतः मार्च, एप्रिल आणि मे. त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांना तुम्ही निश्चिंत राहा. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत राज्यात कुठेही गारपिटीची शक्यता नाही. अलीकडच्या काळात